तर आजचा विषय फार गमतीशीर आहे. मलिदा मलिदा गँग, पालकमंत्री आणि आजीचा किस. तर आमच्या गावाकडं एक पिराचं देऊळ आहे. आम्ही लहान होतो तेव्हा आमची आजी त्या पिराचा रोजा धरायची. आता पिराचा रोजा आजी धरायची, पण आजीचं हिंदुत्व इतकं टोकाचं नव्हतं. ती सकाळी अन्न पाणी न घेता रोजा धरायची. ती तर म्हणायची, मी थुका पण गिळत नाही. आणि तो रोजा सायंकाळी 5-6 वाजता सोडायची. पण तर रोजा सोडण्यासाठी एक खास पदार्थ तयार केला जायचा. आणि तो पदार्थ कधी बाजरीच्या भाकरीपासून, कधी गव्हाच्या चपातीपासून तयार केला जायचा. जी बाजरीची भाकरी गावरान तूप आणि गूळ हे कुस्करून त्यापासून एक लाडू तयार करायचा आणि त्याला म्हणायचं मलिदा. ताजी भरपूर मलिदा करायची. आम्ही 4-5 नातवंड तिच्या अवतीभोवती असत. आणि तो मलिदा तयार झाल्यानंतर आजी 4-5 वाजता ते ऊद, पेटलेली गौरी, पाण्याचा तांब्या आणि ती मलिद्याची परात घेऊन मंदिरात जायची. जेव्हा रोजा सुटणार, देवाला ते पिराला निवद दाखवणार, तेव्हा आम्हाला मलिदा मिळणार. त्यामुळं आम्ही पण तिच्या मागं जात असतो. तिथे गेल्यानंतर आजी रोजा सोडायची. रोजा सुटल्यानंतर तिथे देवाला तो मलिदा पण ठेवायची. पण गावातली 4-5 टार्गेट मुलं तिथे दबा धरून बसलेली असायची, कारण त्याला तो मलिदा खायचा असतो. आता देवापुढं मांडलेला मलिदा ते पटकवणारच, ते पळवणारच आणि ते पळवायची पण. पण ते 4-5 मुलामध्ये मलिदा पळवताना भांडणं व्हायची. त्यांची फार जुंबायची आणि ते फार हाणामारीवर यायची. तेव्हा आजीला ते भांडणं थांबवावं लागायची. आजी म्हणायची, कुणाला भेटला नाही. मग आजी आमच्याच परातीतला एक 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 करून थोडा मलिदा त्यांना देऊन टाकायची आणि परत रिकामी व्हायची. आम्ही ताटकत असो, आम्ही हिरमस ठेवून त्याकडे बघत बसू, तर आता मलिदाच संपून गेला, आता आम्ही काय खायचं. आणि मला मग आजीचा राग यायचा. मग मी आजीला म्हणा, आजी तू असं कसं केलंस, आमचा मलिदा कुठं गेला. तर आजी म्हणायची की आपण देवाला नैवेद्य करतो, जसं देवाचा वाटा असतो तसं इतरांचाही वाटा असतो, त्यात भूताखेतांचाही वाटा असतो. त्याचा वाटा ज्याला त्याला देवा. मग आजी तू देवाचा वाटा देवाला दिलास, भूताचा वाटा भूताला दिलास, खेताचा वाटा खेताला दिलास, पण आमचा वाटा कुठं आहे. आम्ही तर तुझे लाडके असू ना. म्हणजे मलिदा आपला, तो पीरही आपला, तूही आमची, पण मलिदा आमचा का नाही. तेव्हा आजी लाडानं मला जवळ ओढायची, कुरवाळायची आणि मुका घ्यायची. तो आजीचा मुका मला नकोसा वाटायचा, कारण मला तो मलिदा हवा असायचा. पण तो मलिदा आमच्या गावातल्या 4 टाक्याने पळवलेला असायचा. आता आजी काय करणार होती. आजी हतबल असते. ते सारं मला आठवायचं कारण असं होतं की आता जे महाराष्ट्रामध्ये पालकमंत्र्याचं जे राजकारण सुरू आहे, पालकमंत्री पदाहून जे काही रुसणं फुगणं सुरू आहे, त्याच्यावरून सारं आठवलं. ही लोक मंत्री झाली, आमदार झाली, मंत्री झाली, यांना चांगली खाती पण भेटले. हा त्यांना पालकमंत्री कशासाठी पाहिजे. आणि पालकमंत्र्यामध्ये असं काय असतं रुसून बसण्यासारखं. जनतेची सेवाच तर करायची असते. आणि जनतेची सेवा करण्यासाठी ते लोक इतकं आग्रही, इतकं रुसतात, इतकं फुगतात, हे फार मोठं गमक आहे. आणि हेच गमक आम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. कारण मलिदा आणि मलिदा गँग याचं जे काही गमक आहे ते सर्व महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे. धन्यवाद.